ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यातील जळगाव जिल्ह्यातील सर्व डॉन दलाल संस्था चालक मनोज यास अटक झाल्यावर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्याने सोडण्यासाठी दबाव आणला व अटक झालेल्या मनोजला सोडून देण्यात आले। जळगाव जिल्ह्यात झालेल्या शिक्षण घोटाळ्यात मनोज हा सर्वात मोठा डाकू आहे। मनोज व त्याचा पुतण्या यांनी या घोटाळ्यातून कोट्यवधीची कमाई केली आहे। शासनाच्या तिजोरीवर करोडो रुपयाचा दरोडा घालणाऱ्या मनोजकडे घोटाळ्यातील भरपूर काही माहिती आहे। गुन्हा क्रमांक 216 मध्ये त्याचे नाव असतानाही त्याला अटक होऊ दिली जात नाही, कारण त्याचे जिल्ह्यातील एका मंत्र्याशी घनिष्ठ संबंध आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालार्थ घोटाळा दबू देणार नाही अशी वल्गना करीत असताना त्यांच्याच मंत्र्याने घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी शोधण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करावा, यावरून हा घोटाळा दाबला जातो की काय अशी चर्चा जनतेत सुरू आहे। राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे उगम जळगाव जिल्हा असून यात मोठमोठे डॉन यांनी शासनाच्या तिजोरीवर दरोडे टाकून कोट्यवधीचा अपहार केलेला आहे। एकट्या मनोजने मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षण भरती, कर्मचारी भरती, बनावट कागदपत्रे केली असून गुन्हा क्रमांक 216 मध्ये त्या सर्व बाबी उघडकीस आल्या आहेत। अशा असताना मनोजला अटकेपासून थांबविल्याने गुन्ह्यातील तपास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। या संभ्रमाबाबत भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने तक्रारी केल्या आहेत। या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा राजकुमार छाजेड यांनी दिला आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।